म्हणून कुठे कुठे कशा पद्धतीने आपल्याला सामोरं जावं लागेल या संदर्भामध्ये आम्ही प्रदीर्घ त्या ठिकाणी चर्चा केली। आजही काही महानगरपालिकेच्या आमचे पक्षाचे अध्यक्ष प्रमुख नेत्यांची मी बैठक लावलेली आहे। उद्यासुद्धा मी उरलेल्या महानगरपालिकेची बैठक त्या ठिकाणी लावलेली आहे। त्यामुळे एकंदरीतपणाने आढावा घेत त्या ठिकाणी आज मित्र पक्ष जे महायुतीतील आहेत त्यांच्याजवळची एकंदरीत आपली स्वार्थाची स्थिती कशी आहे ते त्या निमित्ताने समजून घेणं आणि मग आगामी येणाऱ्या निवडणुकीला महायुती म्हणून किंवा कशा पद्धतीने आपल्याला सामोरं जाता येईल या संदर्भामध्ये प्रदीर्घ तपशीलवार आम्ही त्या ठिकाणी चर्चा केली। मुंबईबद्दल सर काही चर्चा झाली का? कारण नवाब मलिकांना भाजपचा विरोध आहे। बघा, एक असं आहे की भारतीय जनता पक्षाच्या काही सहकाऱ्यांचे मत व्यक्त केले ते मी सुद्धा त्या ठिकाणी ऐकलेलं आहे। शेवटी प्रदेशचा अध्यक्ष मी असल्यामुळे मुंबई महापालिकेच्या संदर्भामध्ये सुद्धा महायुतीतील प्रमुख पक्षांची चर्चा करायची असेल माझ्या स्तरावर आम्ही चर्चा त्या ठिकाणी करू। आज मी मुंबईतील सुद्धा काही सहकार्यांना दुपारी बोलवलेलं आहे। त्याच्यामुळे मुंबईचे आमचे निवडणूक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष म्हणून नवाब मलिक आहेत, आमदार आहेत, त्याचवरती आमचे जिल्हाध्यक्षही आहेत, कार्याध्यक्ष आहेत, या सर्वांना सुद्धा मी आज दुपारी बोलवणार आहे। त्यांचे सुद्धा एकंदरीत मत नेमकं काय ते समजून घेणार आहे आणि त्याच्या अनुषंगाने आमची पावलं पुढची उचलली जातील। तर पण आपण ही भूमिका मांडत आहात। याच्या आधी आपले प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी सुद्धा अशाच पद्धतीची भूमिका मांडलेली होती आणि दादाने देखील त्यांच्या भूमिकेला दुजोरा दिल्याचं पाहायला मिळालं होतं। मात्र ती एक भूमिका आल्यानंतर सुद्धा भाजपच्या काही नेत्यांकडून वारंवार जे ते नवाब मलिक नाही आपण माझी भूमिका ऐकली नाही। शेवटी निवडणुकी पक्षाच्या नेतृत्वाखालीच लढवली जात असते। त्याच्यामुळे आपण गल्लत करतात। मी आपल्याला असं सांगितलं की पक्षांतर्गत एक आम्ही जी काही निवडणूक व्यवस्थापन समिती नेमली त्याचे नवाब मलिक प्रमुख त्या ठिकाणी आहेत। उद्या आम्ही आज आढावा घेतल्याच्या नंतर भारतीय जनता पक्ष किंवा शिवसेना या संदर्भातली जी काही युती होईल त्याला मी स्वतः प्रदेशाध्यक्ष म्हणून चर्चा करीन ना। आज महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या महानगरपालिकांच्यामध्ये जी काही चर्चा करायची आहे इतर पक्षांची, घटक पक्षातल्या मित्र पक्षांची, त्यावेळेला प्रामुख्याने मी स्वतः करेन। प्रफुल्लभाई आवश्यकता असतील त्यावेळेला ते करतील, दादा आवश्यकता असतील त्यावेळेला दादांची, ज्या वेळेला त्यांच्या प्रक्रियेतल्या सहभागाची ज्याला गरज लागेल त्याला जरूर, कारण दादा आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, त्यावेळेला आम्ही ती चर्चा त्या ठिकाणी करू। आणि शेवटी